माझा देवावर विश्वासच नव्हता. पण ज्या वेळेला मी मेडिकलला ऍडमिशन घेतली आणि गायनेकॉलॉजी विषय म्हणजे स्त्री रोगतज्ञ असतात ना, तो विषय ज्यावेळेला मी शिकायला लागलो त्यावेळेला गर्भामध्ये जे बाळ तयार होतं ती प्रोसेस मी अभ्यासल्यावर माझा देवावर विश्वास बसला. कारण हे माणसाचं कामच नाही. एका पेशीपासून अब्जावधी पेशींचं संघटन होतंय. डोळे, कान, नाक, हात, पाय, थोडा मोठा चमत्कार आहे. आणि बाहेर आल्यानंतर हळूहळू नंतर त्याला दिसायला लागतंय, ऐकायला लागतंय, बोलायला लागतंय, चालायला येतंय, विचार करता येतोय. की म्हणजे हा चमत्कार ह्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही. तुम्ही म्हणाल पुरावा काय? आता पुरावा देतो. देवळातली मूर्ती कुणी बसवली? कुणी बनवली? कुणी बनवली? माणसाने बनवली. ज्याला शिल्पकलेचं ज्ञान आहे त्यांनी ती मूर्ती बनवली. आणि तुमची माझी शरीराची जी मूर्ती ती कोणी बनवली? देवाने बनवली. ही माणसाचं कामच नाही, हे लक्षात ठेवा. आता दोन्हीतला फरक सांगतो तुम्हाला. देवाने बनवलेल्या मूर्तीला हसता येतं, बोलता येतं, चालता येतं, चर्चा करता येते, आनंद देता येतो, आनंद घेता येतो, सिनेमा बघता येतो, नाटक बघता येतो, टीव्ही बघता येतो, गप्पा मारता येतात. सगळं येतं ह्या मूर्तीला. कोणत्या? तुमच्या माझ्या शरीर नावाच्या मूर्तीला सगळं जमतंय. जी माणसाने बनवली त्याला काय जमतंय? स्पष्ट बोलतोय मी. आता नीट समजून घ्या, प्रतीक कोणतं आणि प्रत्यक्षता कोणती. ह्या दोन्हीतला नीट फरक लक्षात घ्या. देवाने बनवलेली मूर्ती म्हणजे माणूस आणि माणसाने बनवलेली मूर्ती म्हणजे मंदिरातली. बरोबर? ते प्रतीक आहे. आता संतांची अपेक्षा अशी होती की त्याच्या पाया पडा, पण इकडे यानंतर वळा, स्वतःकडे बघा. स्वतः कोण आहे ते बघा. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सांगतो. जरा मंडळी बऱ्यापैकी समोर दिसतायत मला तशी. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवदेव करत व्यर्थ बाहेर का फिरतोयस? निज देव, तू स्वतःच देव आहे. निज देव नेणसी म्हणजे तुला माहितच नाही आतला देव कोणता आहे तो. निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा करा त्याची. आत्मदेवा, आत्मधल्या देवाला आपणच देव आहोत हे समजून घ्या आणि त्याची पूजा करा. आता पूजेची गंमत तुम्हाला सांगतो. पूजा करायला जाता देवाची, त्यावेळेला देवाला स्नान घालण्यापूर्वी आधी तुम्ही करता. बरोबर? देवाला तुम्ही कपडे घातल्यानंतर देवाला कपडे नेसवता. तिथे काय जे असेल, वस्त्र असेल किंवा काय असेल ते तुम्ही देवाला नेसवता. गंध त्याला लावता तेव्हा स्वतःच्या कपाळाला लावता. बरोबर? आरती करता त्यावेळेला आरतीमध्ये काय उदबत्ती असेल आणि कापूर असेल, काय असेल त्याचा सुगंध तुम्ही घेता. ह्या दोन ज्योती डोळ्यांच्या त्या आरतीच्या ज्योतीचं दर्शन घेतात. आणि शेवटचं काय असतं? नैवेद्य दाखवतो, देत नाही. शब्द काय महिलांना माहिती आहे. नैवेद्य दाखवला, दिला नाही, दाखवला. आणि नंतर खाल्ला कुणी? म्हणजे तिकडून इकडे यायचं ही अपेक्षा आहे. मूर्तीकडून ह्या स्फूर्तीकडे यायचं आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. ते काय म्हणाले? पाषाणाच्या मूर्तीत देवत्वाची भावना करता येते. पाषाणाच्या मूर्तीत देवत्वाची भावना करता येते, पण जिवंत माणसामध्ये देवत्वाची भावना करता येत नाही. ह्याचं मला नवल वाटतं. नवल वाटतं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? त्या मूर्तीकडून या मूर्तीकडे, त्या मूर्तीकडून हृदयस्थ ईश्वराकडे आणि हृदयस्थ ईश्वराकडून विश्वरूप परमेश्वराकडे. विश्वरूप म्हणजे काय? सगळ्यांमध्ये तोच आहे. सगळ्यांमध्ये तोच. पण तो कसा आहे? गुजरातमध्ये एका मुलीची बायपास सर्जरी झाली. बायपास सर्जरी तुम्हाला माहिती आहे, हार्ट म्हणजे ते ओपन करावं लागतं सगळं. तर तिने काय सांगितलं की म्हणले डॉक्टर, मी भगवद्गीतेवरचं एक प्रवचन ऐकत होते आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख होता त्या प्रवचनामध्ये की अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतोय की देवाला शोधायचं कुठं. त्यावेळेला भगवंताचं वाक्य आहे की ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. अरे अर्जुना, तुमच्या सगळ्यांच्या हृदयात देव आहे.
तर ती काय म्हणाली, तुम्ही ज्या वेळेला खोलाल तर त्यावेळेला मोबाईलवरनं त्याचा फोटो काढा देवाचा आणि नंतर मला दाखवा की देव कसा दिसतो मला कळेल. तर ते म्हणले, हे बघ बाळा, मी आतापर्यंत शेकडो ऑपरेशन केले, मला तर काही काही दिसलेलं नाही हृदयात. मग तो आहे कुठे? तो शक्ती रूपाने आपल्या जाणीवेमध्ये, संपूर्ण जाणीव जी असते ना त्या जाणीवेमध्ये नव्हे, मनामध्ये म्हणा, जाणीवच मन झालेली. मुळातली ओरिजिनली जाणीव आहे, तिने जगाशी संबंध जोडला तेव्हा ती मन झाली. आतच देव आहे. आता गंमत कशी आहे, तुम्हाला असा प्रश्न पडेल, आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की सर्वत्र देव भरलेला आहे. ऐकलंय वाक्य नेहमी, सर्वत्र देव भरलेला आहे. मग सर्वत्र देव भरला तर इतकी वाईट परिस्थिती काय जगामध्ये? टीव्हीचं बटन दाबा, काय ऐकायला मिळतं? वर्तमानपत्र उघडा, काय वाचायला मिळतं? पहिल्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. म्हणजे भारतामध्ये इतके संत झाले, इतके ऋषीमुनी झाले, इतके अवतार झाले, तरी सुद्धा या देशाचा अवतार असा कसा? प्रश्न पडायला पाहिजे की नक्की काय झालंय ते. आम्ही ते समजून घेतलं नाही. आम्ही महान आहोत, आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत आणि ज्यांना कळलं ते त्या पदाला गेले. आता तुम्हाला उदाहरणाने सांगतो. भगवान श्रीकृष्णाला तुम्ही काय मानता? देव मानता ना? मंदिर आहेत की नाही कृष्णाची, बरोबर? कृष्णाच्या आई वडिलांचं मंदिर आहे का? ते कोण समजतो आपण? मानव, बरोबर? आत्या आणि आत्याचा नवरा म्हणजे मामा, तो सुद्धा कोण आहे? आत्याचा नवरा म्हणजे इकडचा, ह्या बाजूनी मामा, बरं का, आत्याच्या बाजूनी मामा. त्याला काय समजता तुम्ही? माणूसच. यशोदेचं मंदिर नाही, नंदाचं मंदिर नाही, देवकीचं मंदिर नाही, कुणाचंच मंदिर नाही. मंदिर कुणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं आहे. म्हणजे देव पदाला कोण पोचलं? आणि मामा, मामा कोण आहे? कंस मामा, राक्षस. एकाच कुटुंबात इतका घोळ कस काय? बरोबर, प्रश्न पडायला पाहिजे ना. लक्षात ठेवा, परमार्थ करताना सुद्धा प्रश्न पडले पाहिजेत आणि त्याची उत्तर शोधली पाहिजेत. तर ह्याच्यातनं निष्कर्ष काय निघाला? माणूस जन्माने देव नसतो, माणूस त्याच्या कर्माने, कर्तृत्वाने देव पदाला पोचतो, बरोबर? आता आपण पालखी कुणाची काढतो? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, त्यांच्या पालख्या निघतात. कशामुळे? त्या पदाला ते पोचले. त्यांनी त्यांच्यातलं दिव्यत्व जाग केलं. दिव्य या शब्दापासून देव हा शब्द आलाय. दिव्यत्व जाग केलं. आपण जाग करत नाही, आपण झोपलेलो असतो काय. आता ते कशामुळे घडलं? तर आपण आता पहिल्यांदा देवाचे एक उपकार काय मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला माणूस केलं. ते पहिले उपकार. आता इथली गावातली कुत्री मांजर ऐकायला आहेत काय? त्यांचा काही संबंध आहे का? त्यांना हसता येतं का? बोलता येतं का? काहीच नाही करता येत. म्हणजे किती दुर्दैवी ते, कल्पना करा. आणि आपण किती भाग्यवान आहोत त्याचा अंदाज घ्या. आपल्याला आनंद होतो, आपण हसतो. कुठलाही प्राणी माणूस सोडून हसत नाही. समजा आज रविवार आहे, कुत्र्याला एखादा हाडूक सापडलं तर म्हणलं असेल का, हो काय राव आज लॉटरी लागली? नो, संबंधच नाही का, खायचं पुढे चालू लागेल. म्हणजे ही देणगी फक्त माणसाला आहे सगळी. म्हणजे माणूस किती महान आहे तुम्ही अंदाज घ्या. म्हणजे पहिले देवाचे उपकार काय म्हणायचे? डोळ्यांनी पाहता येतंय, कानाने ऐकता येतंय, नाकाने वास घेता येतो, जिभेला चव कळतीये, तोंडाने बोलता येतंय, पायाने चालता येतंय. तेव्हा केवढे उपकार आहेत, किती उपकार आहेत, काय मानायचं? एका माणसाचं, आता जसं माझ्या मिसेसचं ऑपरेशन झाले कॅटरॅक्टचं, तसं एकाचं मध्यंतरी मला भेटले. मी आपलं त्यांना अनुभव विचारतो. ते म्हणले माझं पण झालं कॅटरॅक्टचं, डॉक्टर एक नंबर म्हणले. पैसे भरले आणि थँक्यू म्हणले डॉक्टरला. मी म्हणलं ऑपरेशन किती वर्ष झालं? म्हणले 65 वर्ष. पैसे भरले म्हणजे जरा फी जास्त आहे, पण डॉक्टर विचारले. म्हणजे काय? तर 65व्या वर्षी मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर पैसे देऊन सुद्धा थँक्यू म्हणताय. 65 वर्ष बिनबोबाट दिसलं तोपर्यंत देवाला किती वेळा थँक्यू म्हणला? त्याचं काय विषय? गोठखंडीतल्या सगळ्यालाच दिसतंय काय? मी एकटे काय जाऊ? मग एकटा जाऊ मला दिसतंय नाही. सकाळी उठल्या पहिल्यांदा देवाचे आभार मानत जा की मी झोपेतनं उठलोय. पहिले आभार मानले पाहिजे. 700 कोटी लोक जगात राहतात, अर्धी पृथ्वी अंधारात असते. 350 कोटी लोक झोपलेले असतात. सगळे उठतात का सकाळी? नाही. 5चा गजर लावला म्हणून उठतात का? नाही. 4:45ला कळ आली तर अर्ध्या टपात जातं लगेच.
कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की झाला कार्यक्रम संपला. म्हणजे काय, तर सकाळी जाग आलेला त्याचे पहिले आभार मानले पाहिजेत की देवा तू आजचा दिवस मला दिला छान. 22 फेब्रुवारी 2026 हा तुझ्या कृपेमुळे माझ्या जीवनात उगवला आणि आजचा दिवस मला तू दिला. पहिले देवाचे आभार मानत चाल. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा हे थँक्यू म्हणणं आहे, हे आभार मानणं आहे, हे धन्यवाद देणं, हे जमलं पाहिजे. आणि आपण जे आहोत त्याचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे. बाहेर बघणं खूप झालं, थोडंसं आत पण बघायला शिका. संत कबीर म्हणताय चीती के पद बांधे घुंगरू ओ भी अल्लाह सुनता है. म्हणजे काय, मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज सुद्धा अल्लाला ऐकू येतो, कारण तो उपरवाला नाही, तो बाहेरवाला नाही, तो अंदरवाला आहे, म्हणून त्याला ऐकू येतो. खूप जवळ येतो, त्याच्या इतकं जवळ कोणच नाही. अंतरीचा देव अंतरी पहावा, मी पण आहे देवा समर्पोनी असं म्हणलेलं संतांनी. म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेला मी पण घालवाल त्यावेळेला देव तिथंच आहे. सगळं आपलं मी पण असेल. मी पण म्हणजे कळलं ना, आगाऊपणा, अहंकार. आता तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचं की सुख ही मिळवण्याची गोष्ट आहे का? पैसा मिळवता येतो, सुख कसं मिळवता येईल? बरोबर. मग पहिल्यांदा एक सुख कोणतं आहे? शरीराचं सुख. म्हणजे काय, चांगले कपडे, चांगली दागिने, म्हणजे या मंडळाला सांगतो बरोबर ना, चांगली गाडी, चांगलं घर, चांगलं फर्निचर, हे सगळं मिळतं कशाने? पैशाने. पैसा मिळवलाच पाहिजे. पैसे मिळवण्याचा मार्ग चांगला ठेवायचा. वाम मार्गात नाही पैसा मिळवायचा, वामन मार्गाने चालायचं. सद्गुरू काय म्हणतात, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करायचं, सचोटीने करायचं, आत्मीयतेने करायचं, आणि त्या मार्गाने जो पैसा येईल तो खरा पैसा, ती खरी लक्ष्मी. वाईट मार्गाने येणारी कडक लक्ष्मी. मला अभिमान वाटतो आमच्या पोलीस लोकांचा सुद्धा, चुकीच्या मार्गाने गेले नाही, जे आहे ते चांगल्या मार्गाने त्यांचं, आणि ते लाभतं. वाईट मार्गाने आली ती कडक लक्ष्मी, ती सुख लागू देत नाही. पोरं बिघडतील, नालायक निघतील, संपून टाकतील, सगळा गोंधळ होणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे, संपत्ती चांगल्या मार्गाने आली पाहिजे आणि खर्च पण चांगल्या मार्गाने झाला पाहिजे. बरोबर ना. रविवारची संध्याकाळ नीट गेली पाहिजे, चुकीच्या मार्गाने नाही. लस्सी प्या, ताक प्या, पण भलतीकडे जाऊ नका. बरोबर. मी केम हॉस्पिटलमध्ये एका माणसाला भेटायला गेलो होतो. तिसरा हार्ट अटॅक आला होता, अटॅक तिसरा आला होता. त्यांची 6 दुकानं आहेत दारूची. मी म्हटलं, ते म्हटले निंबाळकर सुख नाही हो. म्हणलं का? म्हटले मंडळीचं माझं पटत नाही. त्याच्यानंतर पोरं कशी त्यांच्या तालावरच, कळत नाही काय. 11वीतलं पोरं म्हणले पेट, आता काय करायचं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला एक सल्ला देऊ का? तुम्ही विषय काढलाय म्हणून बोलतोय. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला, मोठा म्हणजे पैशाने मोठा, 6 दुकानं म्हणलं तुम्हाला माहिती गल्ला मोठाच आहे. तर म्हणलं तुम्हाला एक सल्ला देतो, म्हणलं तुम्ही दुकान बंद करा, दारूची दुकान पहिली बंद करा. तुम्ही झोपलेलं उठून बसलं माणूस, मी बंद करून काय, जगातली दारू बंद होणार आहे. म्हणलं जगाचं नंतर बघू, तुम्ही आता तुमच्या सुखाबद्दल बोलतोय ना आपण. तुमच्या दुकानातली दारू ज्या ज्या घरात जाती तिथली बायका पोरं तुम्हाला आशीर्वाद देत असतील, तुम्हाला वाटतं? त्यांच्या घरात निघाणं झाल्यावर म्हणत असतील का, ज्यांनी दारू दिली ते लय सुखात राहू दे बाबा, हा असं म्हणत असतील? काय होतंय, शाप येतोय, शाप उलटून. शाप दिसत नाही, हवेत नाही, तो म्हणलं हवेत नाही. श्रावण बाळाच्या आईबापांनी दिलेला दशरथ राजाला पोचला, कैकेयीला पोचला, रात्री राजा होणारा सकाळी वनवासाला गेला. सोपं नाही म्हणलं, तळतळाट कधी घ्यायचा नाही. त्यामुळे पहिलं ते बंद करा. तुम्ही म्हणताय ना की माझा 11वीतला पोरगा पितोय, तुमचं काय दुधाची डेअरी का? त्यांनी लस्सी प्यावी का ताक प्यावं, काय प्यावं? जे पेराल ते सिंपल, साधं गणित आहे. त्यामुळे चांगल्या मार्गानेच असलं पाहिजे, महत्वाचं. आणि दुसरं, आजकाल म्हणतात मनशांती नाही. कुठं कुठं जातात मनशांतीसाठी, मग तिथं 10 दिवस गप बसायचं, काय बोलायचं नाही. काही जण ध्यानाला बसतात, काही पण डोळे मिटल्यावर 1000 विचार येतात. हो, आपण प्रापंचिक माणसं आहे, बरोबर. हिथं आलं तरी काय नाही वाटलं असेल गॅस बंद केला की नाही कोणा. सोपं नसतं हे संसारी माणसाचं, ध्यान कधी लागायचं. त्यामुळे तुम्हाला जर मनशांती पाहिजे असेल, मनस्वास्थ्य पाहिजे असेल, तर एकच मार्ग आहे, पुण्य करायचं. आता पुण्य करायचं म्हणजे पुन्हा प्रश्न पडतो,
पुण्य कर्मकांडाने होतं का चांगलं कर्म केल्यावर पुण्य होतं? पुन्हा प्रश्न आला. महिला मंडळात जर विचारलं ना पुण्य कशाला आहे, 90% सांगतील बघा उपवास. आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, उपाशी राहून पुण्य मिळत असतं तर सगळ्यात पुण्यवान भिकारी मिळतच नाही, बरोबर? आणि तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो, उपवास करता आताच महाशिवरात्र झाली, खरंच आनंदाने करता भाऊ? म्हणजे सकाळपासून एकदम खूप आनंदात आहे. तुम्ही उपवास करणाऱ्याला फक्त 5च्या नंतर भेटा संध्याकाळी, लाल डोळे झालेले असते, जसं काय घेऊन आलाय, बरोबर? मग माझं काय म्हणणं आहे, ज्याला काबाड कष्टाचं काम नाही ना त्यांनी करा उपवास, त्याला गरज पण आहे जरा पोटाला विश्रांती. पण ज्याला कष्ट आहे त्यांनी त्या भानगडीत पडू नका. आता संत काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. राम म्हणता ग्रासोग्रासी, जेवला तरी उपवास. ग्रास म्हणजे घास. प्रत्येक घासाला ज्याला स्मरण आहे देवाचं, आठवण आहे, तो जेवला तरी तो उपाशी आहे. म्हणजे त्याचा उपवासच घडला का? त्याला स्मरण आहे देवा तुझ्यामुळे अन्न मिळालं, देवा तुझ्यामुळे पचन होतंय, हा भाव आहे त्याच्याकडे, त्याला उपवास करायची गरज नाही. आपला उपवास कसला असतो? हे सकाळपासून यादीच शेंगदाण्याचा लाडू, भगरीचा भात, साबुदाण्याची खिचडी आणि चहाचं प्रमाणच नाही, असला उपवास असतो. आपला उपवास म्हणजे एकादशी दुप्पट खायची, बरोबर ना? आता मला सांगा, परवा मला एक ठिकाणी विचारलं एका बाईंनी, मी त्यांना सांगितलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला लागू पडतंय की नाही बघा तुम्ही. ती म्हणली माझ्या नवऱ्याला उपवासा दिवशी हटकून कांदा भजी खायची तलप. आता मग तुमचं काय म्हणते? म्हणले खोडसाळच आहे बरं का. मग तुम्ही महिलांना तुम्हाला एक वाक्य सांगू का, जागतिक वाक्य यांचं काय ते, कितीही कुणाचाही नवरा किती हुशार असू द्या, त्या बाईचं एक ठरलेलं वाक्य असतं, आमच्या ह्यांना काही कळतच नाही. जागतिक आहे वाक्य, युनिव्हर्सल. त्याला बाहेर किती हुशारी असते त्याची, घरात हेच वाक्य पक्का असतं, बरोबर आहे? तर त्या काय म्हणल्या, मी म्हणले का वाडवडिलांनी काय सांगितलं, पती हा, कोणतरी जागा भरली बघा मोकळी, काय पती हाच काय परमेश्वर आहे, बरोबर आहे का नाही? मग आता त्यालाच नैवेद्य काय लागतोय ऑफिस मधून आल्यावर? कांदा भजी, बरोबर आहे का नाही? मग पोटा भूक लागली, त्याला भजी खाऊ वाटले, म्हटलं भजी करून ठेवा, काय फरक पडतो? उपवास गहू कुणाचा? देवाचा. साबुदाणा कुणाचा? देवाचा. दोन्ही पिकतंय कुणाच्या मेहरबानीने? देवाच्या. मग कुणी सांगितलं गहू खाल्ल्यावर पाप लागेल, बरोबर ना?